आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण माझी एक अट असेल। कोणती अट? सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाची घोषणा करू। काय चाललंय हे सगळं? एकदा का सभेत माझ्या आणि पूर्वीच्या लग्नाची अनाउन्समेंट झाली ना तर राडा होईल। मला भावना मॅडमना कायमचं विसरावं लागेल। मिस्टर गाडे पाटील, हॅलो। हा हॅलो मॅडम, तुमच्याशी जरा बोलायचं होतं। खरं तर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडलोय मी, म्हणून तुमची मदत हवी होती जरा। हो सांगा ना। काय करू? सांगून टाकू का सगळं यांना मनातलं? हॅलो हॅलो मिस्टर गाडे पाटील, बोला ना। हा म्हणजे कधी कधी होतं ना असं की आपलं मन आपल्याला एक सांगत असतं आणि त्याच वेळी समाज काय बोलेल याची भीतीही वाटत असते। तशाच काहीतरी कात्रीत सापडलोय हो मी। म्हणजे मी नाही, माझा एक मित्र आहे, तो त्याने एक खूप मोठी गोष्ट जवळच्या माणसांपासून लपवली। तसा तो भित्रा नाही आहे अजिबात, आणि परिणामांची काळजी सुद्धा नाही आहे त्याला, फक्त थोडासा हळवा आहे। कोणाचं मन दुखवू शकत नाही म्हणूनच त्याला त्याच्या मनातलं बोलताच येत नाहीये। मला कळत नाहीये मी कसं सावरू त्याला या सगळ्यातून आणि कसं समजावू त्याला। मिस्टर गाडे पाटील, अहो तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे। तुमचा मित्र ती गोष्ट जवळच्या माणसांपासून लपवतोय कारण त्याला भीती आहे ती माणसं त्याच्यापासून दुरावली जाते। पण मला सांगा, अशी लपवाछपवी करून त्या माणसांना शेवटी तो दुखावतोच आहे। तुम्ही त्याला नीट समजावून सांगा, त्याला म्हणाव अजिबात घाबरू नको, धीर एकवट, एक मोठा दीर्घ श्वास घे आणि जे काही खरं आहे ना ते सगळं सांगून टाक समोरच्याला। जे होईल ते होईल, आपली माणसं माफ करतात हो। हे बघा, आता तुम्ही मला सांगा, जर का आपल्या बाबतीत असं काही झालं तर आपण एकमेकांना माफ करणार नाही का? म्हणजे तुम्ही मला समजून घ्याल मॅडम? मिस्टर गाडे पाटील, का नाही घेणार मी तुम्हाला समजून? तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात, आपली मैत्री माझ्यासाठी खूप महत्वाची आहे। तेव्हा असं काही झालं तर मी नक्कीच तुम्हाला समजून घेईन, आणि मुळात असं काही कशाला होईल। आणि तुमच्या मित्रालाही सांगा, अजिबात काही लपवून ठेवू नकोस, सगळ्यांना खरं सांगून टाक। जो विश्वास मिस्टर गाडे पाटलांवर दाखवतो तो सिद्धूवर दाखव। हॅलो मिस्टर गाडे पाटील, तुम्ही काही म्हणालात का? नाही नाही नाही, काही नाही काही नाही। थँक्यू सो मच, ठेवतो मी। ठेवा। मला समजून घ्या म्हणे। मिस्टर गाडे पाटील, तुमच्यासारखा इतका चांगला माणूस कशाला कुणाला फसवेल, आणि समजून घ्यायची वेळच कशाला येईल? काही पण। जयंत, जयंत उठ ना। जयंत काय झालंय तुला? जयंत डोळे उघडणार आहे। जयंत अरे असं काय करतोस? उठ ना जयंत। पाणी। जयंत, जयंत, जयंत उठणार आहे। जयंत, जयंत, जयंत असं काय करतोय? उठ ना जयंत, उठ उठ।
जयंत काय रे असा कसा पडलास तू? जानू जानू मला खूप गरगरत आहे ग. मला काहीच कळत नाहीये. जानू मी लॅपटॉप ठेवून उठलो आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधारी झाली. मग मी कसा काय कोसळलो मला कळतच नाही. त्यानंतर पुढे काय झालं मला आय कांट रिमेंबर, काहीच आठवत नाहीये जानू. काय रे जयंत असा कसा तू? हे सगळं ना तुझ्या कामाच्या स्ट्रेसमुळे होतंय, त्याचं टेन्शन घेतलंयस ना म्हणून होतंय. बरं तू नाही त्याचा असं शांत बसून राहा, मी ना तुझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते हा, आणि मग आपण लगेच डॉक्टरांना फोन करू. आलेच मी. जानू जानू प्लीज तू जानू तू प्लीज कुठे नको जाऊस. मला सोडून तू कुठेच नको जाऊ जानू. मला खूप अनइझी फील होत आहे. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू उठून ना बेडवर बस. ये उठ उठ, सावकाश ये इथे. बस इथे बस. थांब, टेकून बस. सावकाश हा. जयंत काय झालं? कसलं एवढं कामाचा स्ट्रेस घेतलंस तू? हे बघ तू ना सगळं माझ्याशी शेअर करू शकतोस हा. बरं आता आता तू आराम कर, मी इथेच आहे तुझ्या सोबत. जानू मी पण काय मुहूर्त निवडला ना हे असं आजारी पडायचं. जानू असं आराम करून कसं काय चालणार, झोपून कसं काय चालणार जानू. वेंकी दादा येणार आहे, आपल्याला तयारी करायची आहे. चल जानू आपण तयारी करूया. काय करतोयस तू? वेडा आहेस का? तू एवढ्या त्रासात असताना मी कसं कुणाला घरी बोलवेन? हे बघ वेंकी दादाला घरी बोलवायचा प्लॅन मी कॅन्सल करते. माझ्यासाठी आता सगळ्यात जास्त तू महत्वाचा आहेस. तू ना इथे शांतपणे आराम कर, मी तुझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही. आलेच हा मी. माय लवली स्वीटहार्ट, आता तू स्वतःहून प्लॅन कॅन्सल केलायस. आता काय वेंकी दादा नाही यायचं इथे.